मला कल्पना आहे की बऱ्याच वेळा आपण इथे बसलेले आहात, साधारणतः 10 वाजल्यापासून इकडे बसलोय, बरोबर ना? पण विमान निघायला उशीर झाला, आणि निघायला उशीर झाला तो मुंबईमधून नाही झाला. तर मला तिथे सांगण्यात आलं की गोव्यामध्ये फॉग आहे, काही दिसत नाहीये. म्हटलं अशी परिस्थिती गोव्यामध्ये खरंच आहे, राजकारणामध्ये सुद्धा फॉग आहे, दिसतच नाही काही. पण म्हटलं काळजी करून आता आमचं विमान उतरल्यानंतर सगळं काही स्वच्छ होईल. एकदा का भगवा प्रकाश पसरला, गोव्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा भगवा प्रकाश पोहोचला की सगळं काही दिवाळी येतेच आहे, रोषणाई केल्यासारखं लक्ष उजेड पडून संपूर्ण जगाचे डोळे हा माझा गोवा अधिकून टाकेल. उशीर झालेला आहे खरं आहे, तसं पाहिलं तरी इकडे यायला सुद्धा उशीर झालाय. पण संजय आपण म्हणालात की अनेक जण इथे गोव्यात पर्यटक म्हणून येतात, हे खरं मी सुद्धा येतो मध्ये. गोवा मला अतिशय आवडतो, आणि आज केवळ गोव्यात भाषण करायचं म्हणून गोव्याबद्दलचं प्रेम माझं उतू जाते अशातला भाग नाही. अनेक वर्ष मी गोव्यामध्ये येतो. सगळी जुनी जाणती माणसं शिवसेनेची इथे बसलेली आहेत. फार पूर्वी सर्वांना आठवत असेल की स्वतः शिवसेना प्रमुख आले होते, महाराष्ट्राला एक प्रचंड मोठी सभा झाली होती. गोव्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा तेव्हा मला वाटत झाली. त्याही वेळेला शिवसेना प्रमुखांनी आपले परखड विचार इथे मांडले होते, आणि तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपा नुसती सुरुवात करत होती. म्हणजे भाजपातून तेव्हा लहान होतं, काही त्यांचं काही म्हणजे एकही झेंडा फडकला होता असं मला वाटतं. शिवसेना प्रमुखांनी एक आशा व्यक्त केली होती की चला आपण सगळे एकत्र येऊया आणि एकच भगवा इकडे गोव्यावरती पडतोय. नाही एकत्र स्वतःचं काय ते म्हणजे जिथे स्वतःचा फायदा असेल तिथे युती करायची, नसेल तिकडे युती करायची नाही. हे जे काही धोरण घेऊन चालले आहे ते त्यांचं राजकारण त्यांना लग लावो, मला काही त्याची पर्वा नाही. पण त्याच्यानंतर मात्र आम्ही हा विचार केला की हिंदुत्वावरती युती झालेली आहे. हिंदुत्व बघणारा भारतीय जनता पक्ष आहे, मराठीची बूज राखणारा रक्षण करणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे, आणि दोघं मिळून चांगलं करत असतील तर करू देत. आपण आपलं घर सांभाळू, महाराष्ट्रभरात आणि आपण बरे, बाकी देश भारतीय जनता पक्षाची आम्ही दिला होता सोडून. तुम्ही देशात राज्य करा, तिकडे देशात दिल्लीच्या तख्तावरती भगवा पडवा, आणखी कुठे जे असेल तिकडे करा, आम्ही नाही तुमच्यामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून थोडस आपण शांत राहिलो होतो, बरोबर नाही? सगळे जुने बसलेले तिकडे, आपण तेवढं गांभीर्याने गोव्यात लक्ष दिलं नाही. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा गोव्यामध्ये का आलेलो आहे? कारण ज्या एका अपेक्षेने आम्ही थोडस बाजूला झालो होतो की हे लोक करतात ना, आपण जे करू इच्छित आहोत तेच हे लोक करत असतील, तर मग मध्ये आपण कशाला तंगड घालायचं आम्ही बघतो. पण एकूण जी काही आज त्यांची वाटचाल पाहतो आहे की बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपण चूक केली. त्याच वेळेला जर का शिवसेना म्हणून इकडे मजबूतीने उभं राहिलं असतं तर आज जिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री असता बाकीचे इकडे लोक दिसून सुद्धा नाही. खरं म्हणजे आपला कार्यक्रम गेल्या आठवड्यात होणार होता, हॉलही ठरला होता, सगळं ठरलं होतं, बॅनर पोस्टर सगळे लागले होते. पण गेल्या आठवड्यात मोठी माणसं होती गोव्यामध्ये, सगळे इतर देशातले पंतप्रधान आले होते, राष्ट्राध्यक्ष आले होते, ब्रिक्स. चांगलं आहे, म्हणजे उगाच काहीतरी टीका करायची म्हणून मी करत नाही. अशा गोष्टी व्हायला पाहिजेत, आपल्या देशातही व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल जरूर कौतुक आहे, जरूर अभिमान आहे. पण त्याचा फायदा प्रत्यक्ष गोव्याला काय होणार आहे मला माहिती, देशाला काय होणार आहे मला कल्पना नाही. कारण आम्ही फोटो बघितले सगळ्यांचे, ते जॅकेट घालून सगळ्यांनी आपले मोदीबाबांसारखे जॅकेट घातले. पण त्यांच्यामुळे देशाला काय मिळालं तर नुसतंच आपला एक शो झाला आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. पुन्हा राजकारण म्हणा, देशाचं जे काय व्यथा आहे, प्रेरणा आहे, ते जागच्या जागी तशाच राहिले की काय कल्पना नाही. पण विशेष म्हणजे त्या एका कार्यक्रमात आपले पंतप्रधान असे म्हणाले की 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला. 2 नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला. आपण आपले साधी भोळी बाबडी माणसं, तेव्हा ती सगळी मोठी माणसं, आपण साधी माणसं. आपण साधी माणसं काय म्हणतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. बरोबर नाही? मी बोलतो ते पटते की नाही तुम्हाला? आणि मग जगामध्ये जुने मित्र शोधण्यापेक्षा देशामध्ये जे जुने मित्र तुमचे होते त्यांच्याशी तुम्ही जसे वागलात ते बघितल्यानंतर तुमचे बाहेरचे जुने मित्र काय, नवीन मित्र काय मैत्री ठेवतील तुमच्याशी?
मित्र कशावरून टिकतो, कशावरून करतो? तुम्ही वृत्ती तुमची काय दाखवता? गरज असेल तेव्हा मित्र आणि गरज भागली का शत्रू. हे असं नातं कधी मित्रत्वाचे टिकू शकत नाही. कोणी असा मित्र म्हणून स्वीकारू शकत नाही. तेच आज भाजपचं झालेलं. महाराष्ट्रामध्ये आपली युती आहे, जरूर आहे. कशी चालली तेही तुम्हाला माहिती आहे. अनेकदा असं वातावरण केलं जातं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना युती सरकारमध्ये आहे की नाही आहे, कारण सत्तेमध्ये सुद्धा आहे आणि विरोधी पक्षाचंही काम करतायत. काय करणार? कारण तिथे विरोधी पक्षाचा काही शिल्लकच राहिलेलं नाही. आणि आम्ही सत्तेत सहभागी असल्यानंतर सुद्धा सत्तेवरती अंकुश ठेवणारा कोणतरी लागतो. नाही तर सत्ता जसं एखादा हत्ती म्हणतात ना, मदांध होतो. मदांध हत्ती त्याला काही दिसतच नाही, डोळ्यामध्ये मत जातो सगळं, मत चढतो. तसे सत्ताधारी सुद्धा सत्तांध झाले तर, आणि त्यांच्यावर सुद्धा अंकुश ठेवायला पाहिजे. आज सुद्धा गोव्यामध्ये आपण आलेलो आहोत. ही जाहीर सभा नाही. मी इकडे प्रचाराचे मुद्दे काही मांडणार नाही. आल्या संजय राऊत तुम्ही मला ते यादी दिली, तर किती मुद्दे म्हणजे अशी चवट झाली माझ्याकडे. आणि म्हटलं एवढं बोलत बसलो तरी आधीच 10 वाजल्यापासून ही लोक बसलेले आहेत. संध्याकाळचे 5-6 वाजता एवढे सगळे मुद्दे काढले तर सरकार विरोधात. पण ते मुद्दे आज मी त्याला काही स्पर्श करणार नाही, कारण ज्या वेळेला आपली रणधुमाळी सुरू होईल त्यावेळेला एक आपले खात्यातले बाण मी काढणार आहे. ज्या काही जी काही टीका करायची असेल, धोरणं कशी चुकली, तुम्ही कसे वागलात. आणि गोवा म्हटल्यानंतर एक मराठी भाषेचा मुद्दा आहे. आता येताना मी बघितलं ते मराठी भाषा भवन, काय त्याची दुरावस्था आहे. तत्पूर्वी येताना मी भाऊसाहेबांच्या समाधीच्या इकडे गेलो, तिकडे नतमस्तक झालो. कारण तो एक मुख्यमंत्री असा होता की त्यांच्याबद्दल आजही गोवेकरांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि तिकडे लिहिलं होतं, उपेक्षित जनतेच्या मनात स्वाभिमान फुलवणारे आणि त्यांच्यासाठी लढणारे असं हे व्यक्तिमत्व. आणि मी बघितलं त्यांची समाधी, त्याची कशी दुरावस्था झाली. नसतील आपल्या पक्षाचे, पण एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी गोव्यातल्या सर्वसाधारण माणसाचा लढा उभारला. आणि नुसता लढा उभारला नाही तर मुख्यमंत्री झाले. नुसते मुख्यमंत्री नाही झाले तर आजही त्यांच्याबद्दल एक आदर, प्रेम आणि जिव्हाळा आहे. अशा व्यक्ती होतात कुठे? मुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्री जातात. जोपर्यंत एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असते तोपर्यंत उदवदळ होतो. पण मुख्यमंत्री पदावर उतरल्यानंतर भाजीसाठी बाजूला जरी शिशी घेऊन उभे राहिले तरी लोक म्हणजे चल हो बाजूला बरायांवर दुसरे. तसं नव्हता तो माणूस. आणि त्यांची समाधी सुद्धा संपूर्णपणे दुरावस्था आहे. मी इथल्या शिवसैनिकांना सांगते की जा सरकारला सांगा, जर तुम्हाला झेपत नसेल तर शिवसेना तिची काळजी घेईल. पण मराठीचा मुद्दा आहे. मराठी म्हटल्यानंतर मराठी आमची माय आहे आणि कोकणी ही आमची मावशी आहे. 2 सख्या बहिणी आहेत त्या. माय मराठी आणि आमची कोकणी. हा इथून सुरुवात झाली की सगळा कोकणी पट्टा आहे, कोकण पट्टा आहे. आणि शिवसेना आणि कोकण हे जे काही घट्ट नाते तुम्हाला सगळं वेगळं काही सांगायला नको. इकडे सुद्धा कोकणातले माझे सगळे खासदार बसलेले आहेत. दीपक तुम्ही कोकणामधले आहेत, सगळेच आपले कोकणी इकडे बांधव आहेत. मला ही जी काय आपली एकजूट आहे, वज्रमूठ आहे, ती झाल्यानंतर असंही आम्ही म्हणत नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत, जरूर आहोत. हा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा हिंदुत्वाचा आहेच. पण हातामध्ये भगवा झेंडा घेतल्यानंतर नुसतं जो समोर दिसेल त्याला मार असं नाहीये. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. निवडणुकीसाठी मी बोलत नाही, तरी शिवसेनेचं धोरण कित्येक वर्षाचं आहे ना. आज सुद्धा आपल्यामध्ये मागचे ते आपण आलात, बरोबर. अशी अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, काही मुसलमान येत आहेत. आमचं भांडण कोणाशी आहे? जो इथे राहून माझ्या देशाची गद्दारी करेल, तो जातीपाती धर्माने कोणी असेल तो आमचा शत्रू. हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे. याच्यामध्ये फरक झालेला नाही, होणार नाही आणि आम्ही करणार नाही. आणि जो या देशासाठी, या मातीसाठी, या मातेसाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे, नवे बलिदान द्यायला तयार आहे, तो जातीपाती धर्माने कोणी असेल तरी तो आमचा भाऊ आहे. ही आमची भूमिका आहे, ही आमची शिकवण आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी मी जेव्हा इथे आलो होतो, माझ्याही सभा झालेल्या तिथे. आणि सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये काही त्या गावातली आणि अलीकडची पलीकडची प्रतिष्ठित माणसं भेटायला आली, बरोबर ना रे? प्रतिष्ठित सगळी लोक आली, सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला आणि काय म्हणाले की साहेब आम्हाला शिवसेना पाहिजे, कारण आमचं इकडे रक्षण करणारं कोणी नाही. पण शिवसेना म्हटल्यानंतर लगेच इकडे काही दंगल वगैरे होईल. म्हटलं अरे हे कोणी सांगितलं तुम्हाला? शिवसेना हे घरभेरी करणार, घरभेऱ्यांचा हा पक्ष नाही, घरं वाचवणारा हा पक्ष आहे.
घरं वाचवणारा पक्ष आहे. म्हणजे शिवसेना आली म्हणजे इकडे नेहमी काहीतरी दंगल होईल, दंगा फसाद होईल असं नाहीये. पण जर का कोणी तुमच्यावरती अन्याय करणार असेल, अत्याचार करणार असेल, वार करणार असेल तर त्याचा मुकाबला माझा शिवसैनिक करेल, ही शिवसेनेची भावना. आणि जो काही सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यावरती टीका सुद्धा झाली. काँग्रेसने टीका केली, राहुल गांधी काहीतरी बोलले, अमुक कोणतरी बोलले, काही जण तर म्हणाले त्या सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही. ही असली नालायक दळबद्री अवलाद आपल्या देशामध्ये खरं म्हणजे राहता कामा. तुमचं वय जे काय असेल, विरोध जर का करायचा असेल तर जरूर करा, सरकारवरती जरूर तुम्ही टीका करा, अगदी पंतप्रधानांवरती करा. पण जेव्हा एखादा सैन्याचा जबाबदार अधिकारी ही माहिती देतो की होय आम्ही हे केलं, त्यावेळेस ते झालं नाही असं म्हणणं म्हणजे माझ्या देशासाठी तळागावती शीर घेऊन लढणाऱ्या त्या जवानाची गद्दारी करणे, त्याचा विश्वासघात करणे, त्याच्यावरती अविश्वास दाखवणे. आणि जसं हे जेवढं निर्गुण किंवा विकृत कृत्य आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकवरती अविश्वास दाखवणं, तेवढंच मी म्हणेन त्या जवानांच्या शौर्याचं श्रेय स्वतः घेणं हे सुद्धा विकृत नव्हतं. दोघांनी ह्या गोष्टी करू नका. त्या घटनेचं किंवा त्या स्ट्राईकचं श्रेय सुद्धा आपण घेता कामा नये, ते ज्याचं त्याला दिलं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.